ठाण्याच्या तलावपाळी परिसरातील जीवन प्राधिकरणाच्या जागेवर मत्स्यालय, सर्वसामान्यांसाठी विवाह हॉल तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संग्रहालय उभारण्यात यावे या मागणीसाठी समाजसेवक संगम डोंगरे यांच्या नेतृत्वात 5 ऑगस्टपासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे। गेल्या 1.5 वर्षापासून सातत्याने मागणी करूनही पालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे। केवळ बहुमजली पार्किंग न बांधता पर्यटनाला आणि संस्कृतीला वाव देणारे हे प्रकल्प तात्काळ मंजूर करावेत अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। गेले 1.5 वर्षापासून आम्ही या ठिकाणी या तळापाळी हे ठाण्याचं पर्यटन स्थळ आहे। या ठिकाणी मी वारंवार मागणी करतो की या ठिकाणी मत्स्यालयाची मागणी केलेली आहे, बाबासाहेबांचं संग्रहालय मागणी केले, छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाची मागणी केलेली आहे आणि या ठिकाणी मॅरेजचं या रजिस्टर इथे लग्न होतं, इथं मुलं इथं लग्न करतात। अशा वेळी त्यांना हॉल छेदण्यासाठी आणि काही हॉलवाले वाजवी पैसे घेत आहेत। या संदर्भात आमच्याकडे नागरिकांनी तक्रार दाखल केली होती। यासाठी आम्ही ते हॉल मागत आहे इथे। तर मला म्हणायचं आता इथे 6 माळ्याची जी पार्किंग होते इथं, तर आम्हाला पार्किंगला विरोध नाही आहे, पार्किंग त्यांनी करावी, पार्किंगचे अजून 2 मध्ये वाढवावे आणि या ठिकाणी या ठाणेकरांना मत्स्यालय, छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय, तसेच बाबासाहेबांचं संग्रहालय आणि हॉल अशी आम्ही मागणी केलेली आहे। आणि ही सर्व मागणी जी आहे त्या ठाणेकरांच्या हिताची आहे आणि ठाणेकरांच्या पर्यटक दृष्टिकोनातून तसेच व्यापारी वाढीसाठी हे होणं गरजेचं आहे। आणि बघा आज आम्ही या ठाण्यामध्ये गेले कित्येक वर्ष राहतोय आणि एक आमचं ठिकाण म्हणजे पर्यटन ठिकाण म्हणजे हे तळापाळीचं आहे, तुम्हाला आम्हा सर्वांना माहिती आहे। आणि ह्या पर्यटन क्षेत्रामध्ये पर्यटन वाढीसाठी आपण प्रयत्न केला पाहिजे की नाही। फक्त ह्या माननीय आयुक्त साहेब जे आहेत ते फक्त काही गोष्टी लक्ष देत आहेत, रस्ते वाढवा पाहिजे, रस्त्यावर लक्ष देत नाही, पार्किंग आवश्यक आहेच, पण त्या पार्किंग बरोबर सर्व काही गोष्टी ज्या आहेत या ठाणेकरांच्या हिताच्या आहेत, करमणुकी ज्या आहेत त्या गोष्टी झाल्याच पाहिजे की नाही। मी वाटलं ह्या मसाला खोल्यावर तुम्ही वाटलं काही चार्जेस लावा ना, आम्ही चार्जेस सर्व घेतात ऑलरेडी ना, तुम्ही चार्जेस तसे लावा ना, हे लावल्यानंतरच महापालिकेचं उत्पन्न होईल ना। पण तुम्ही हे करणार नाही आणि तुमच्या करायची मानसिकता नाही आहे। आज गेल्या 1.5 वर्षापासून म्हणजे पत्रावर करतोय, पण त्याने आमचं उत्तर नकारत आहे की ते शक्य नाही। का शक्य नाही आहे? आमच्या कर रूपामध्ये पैसे घेणार आणि हे जे करू पैसे घेऊन हे पार्किंग मारणार आणि त्या पार्किंग मारलेला त्यांना त्यांना पैसे कोणाचा अधिकार देणार। मग ह्या ठाणेकरांच्या कर पैशाचे आहेत, या ठाणेकरांना फायदा नको का? या ठाणेकरांच्या दृष्टिकोन पर्यटक दृष्टिकोनाने आम्हाला लहान मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी या सर्व गोष्टी गरजेच्या आहेत। कर्मसाधन पाहिजे ना। बाबासाहेब इतिहास तो शिवाजी महाराजांचा इतिहास लोकांना कळायला पाहिजे। पण आमचे हे जे आमचे पूर्वज जे आहेत, हे जे आमचे विचार आहेत, बाबासाहेब, छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे विचार आहेत ना, हे विचार मुलांमध्ये रुजले पाहिजे ना आणि लोकांमध्ये कळायला पाहिजे ना जागृतीसाठी। आणि हे आमचे विचार रुजत नसेल तर हे चुकीचं आहे आणि ह्या चुकीच्या गोष्टीला आमचा संगम डोंगर विरोध असणारच ना। बघा आता पुढचं पाऊल असं असणार आहे, मी एक स्वामी भक्त आहे, स्वामींचं वाक्य असं आहे की तुम्ही एखादी प्रामाणिक काम करा मग तुम्हाला फळ मिळेल। आणि आम्ही स्वामींची प्रार्थना हीच करणार आहे, स्वामी ह्या जे अधिकारी आहेत यांना सद्बुद्धी द्यावी आणि हे जे आमचं उपोषणचं जे आम्ही हातात घेतलंय त्याला तुम्ही अधिकाऱ्यांना सद्बुद्धी द्यावी। अशक्य शक्य करतील स्वामी।